वाल्मिक कराडचे रोज नवनवीन व्हिडिओ समोर येत आहेत, सीसीटीव्ही समोर येत आहेत. अंजली दमाने यांनी देखील मागणी केली आहे की त्यांचं जे आजारपण आहे ते नकली आहे, खोटं आहे, त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जातो. विषय हाच आहे की रोज नवीन व्हिडिओ येत आहेत वाल्मिक कराडचे, पण पोलीस त्या बाबतीत काहीच करत नाही. दुर्दैव असं जे सगळे क्रिमिनल्स आहेत, ज्यांनी मर्डर केला हे आता कदाचित सिद्ध होईल काही दिवसामध्ये. अशांबरोबरचा सुद्धा व्हिडिओ, तो सुद्धा मर्डरच्या काही दिवस आधी हा प्रसिद्ध झाला, मीडियाने प्रसिद्ध केलं. मी आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो मराठी मीडियाचे. पण तो प्रसिद्ध झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी कोर्टामध्ये जेव्हा खऱ्या अर्थाने बाजू मांडण्याची वेळ होती, तेव्हा पोलिसांनी न व्हिडिओबद्दल काय बोलले, न तिथं योग्य पद्धतीची बाजू मांडली, शांत बसले आणि 5 मिनिटांमध्ये हिअरिंग संपवून तिथं त्या व्यक्तीला म्हणजे वाल्मिक कराडला तिथं ज्युडिशियल कस्टडी तिथं मिळाली. आणि ती मिळाल्यानंतर असं जसं टप्प्याटप्प्याने होत असतं की मग आता बेलसाठी त्यांनी अप्लाय केला, ठीक आहे, अप्लाय केला, तो माघार घेतला. मग आता आपल्याला तिथं चांगल्या ठिकाणी राहता यावं, नाहीतर सिंपती मिळावी, यासाठी पोट दुखतंय, डोकं दुखतंय, बरंच काय दुखतंय. आता विषय एवढाच आहे, खरंच दुखत असेल तर काळजी घ्यावी, इंजेक्शन एखादं तिथं देऊन त्यांना नीट करावं. पण जो देशमुख परिवाराला न्याय मिळाला पाहिजे तो मिळण्यासाठी सरकार कुठंतरी आता कमी पडत आहे. इथं जो काय फॉलोअप होतोय तो फॉलोअप होत नाही. सुरुवातीला जोर दाखवला, पण आता दोन्ही SIT घ्या नाहीतर तुम्ही जी CID घ्या, याच्यामध्ये हे सरकार आता कमी पडत चाललंय. सरकारला कदाचित असं वाटतंय की हळूहळू लोकच हा विषय विसरून जातील आणि त्याच्यामध्ये मग राजाला असं वाटतंय की आपला जो सुभेदार आहे त्याला आपल्याला वाचवता येईल, असं कुठेतरी चर्चा सुरू आहे. आजारपण संशयास्पद वाटतं, आजारपण त्यांचं संशय. बघा, आजारपण असेल तर ठीक आहे, लगेच क्युअर करा, काय जे काय तुम्हाला औषध पाणी करायचं ते करा, पण मग लगेच कारवाई तरी चालू तुम्हाला ठेवता येईल. पण आज चर्चा जी घटना घडली त्याच्यावर कमी आणि आजारपणावर जास्त होते. सहसा जर आपण बघितलं तर अशी एखादी घटना असेल, बेल पाहिजे असेल, नाही तर कुठं काय पाहिजे असेल तर मग क्रिमिनल लोक तिथं आजारी पडतात. असंच काय घडलंय का हे थोडंसं आता आपल्याला बघावं लागेल. SITने अर्ज केला की वाल्मिक कराडची संपत्ती जी आहे ती सील करण्यात यावी आणि कोर्टाने त्याची परवानगी द्यावी, अशी माहिती मिळते की वाल्मिक कराडची संपत्ती जी आहे ती सील केली जाते. विषय एवढाच आहे की फक्त वाल्मिक कराडची नाही, पण बेनामी नावाने जिथं तिथं संपत्ती आहे, जसं ड्रायव्हरच्या नावाली आहे, एखादा आम्हाला कळतं की ड्रायव्हरच्या नावाने करोड रुपयाचा फ्लॅट आहे, बिल्डिंग्स आहेत, व्यवसाय आहेत, बरंच काय. जरा खोलात जाऊन तिथं कुठंतरी पुढाकार घेण्याची जरूरत आहे. ज्युडिशियल एन्क्वायरी आता सुरू झालेली आहे. ज्युडिशियल एन्क्वायरीकडनं आपण अपेक्षा करू शकतो की चांगल्या पद्धतीचा तपास तिथं होईल आणि खऱ्या अर्थाने तिथं देशमुख परिवाराला न्याय मिळेल. शिवी सोडत त्यांच्या स्वतःच्या आणि 2 पत्नींच्या नावावरच कोट्यवधी संपत्ती पुण्यात तुमच्या मगरपट्ट्यासाठी इकडे तिकडे आहे, त्याचा हिशोब काय? मला जे कळतंय की मगरपट्ट्यामध्ये खरी त्यांची प्रॉपर्टी नाही, पण दुसऱ्या काही बिल्डिंग्समध्ये आहे असं तिथं आम्हाला कळत आहे. आता विषय एवढाच आहे, आम्ही हेच म्हणतोय की बेनामी नावावर त्या शेवटी तिथं बऱ्याच लोकांच्या नावावर बरीच संपत्ती आहे. हा पैसा आला कुठून, कशा पद्धतीने आला, कसा त्याचा वापर केला गेला, त्याच्याच बरोबर ज्या कंपन्या तिथं आहेत, सोलारपासून पार तिथं विंडमिलपर्यंत, तिथं अजून किती अशा कंपन्याला. आम्हाला असं कळतं की एक मोठी कंपनी आहे ज्याला रिंग रोडचा आता कॉन्ट्रॅक्ट इथं मिळालेलं आहे, त्या कंपनीला सुद्धा अशाच पद्धतीनं दाबलं होतं, तिथं धमकी दिली होती, पैसा त्यांच्याकडनं घेतला होता आणि बरंच काय झालं होतं. त्याच्यामध्ये ती कंपनी जी तिथं काम करत त्याला गिळण्याचा पण प्रयत्न, म्हणजे आर्थिक दृष्टिकोनातून हा प्रयत्न काही नेत्यांकडनं सुद्धा झाला होता, अशी चर्चा आहे. आता हे जे काय आहे हे योग्य नाही ना. हा जो खोटा पैसा आहे, दडपशाहीचा पैसा आहे, गुंडाशाहीचा पैसा आहे, लोकांना दाबून, लोकांना भीती दाखवून त्यांच्या स्वस्त प्रॉपर्ट्या ज्या तिथे घेतलेल्या आहेत, ह्या सगळ्या कुठेतरी आता लोकांसमोर येऊन ज्या ज्या लोकांवर आतापर्यंत न्याय झालाय आणि अन्याय झालाय त्यांना न्याय. दादा कोणती नेमकी ही रिंग रोडची कंपनी आहे आणि नेमकं काम पुणे जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी सुरू आहे, थोडं डिटेलमध्ये सांगाल का? याच्याबद्दलची माहिती त्या ठिकाणी घेत आहे. कंपनीला अजून आम्ही संपर्क साधला नाही, कंपनीशी आम्ही बोललो नाही. जर कंपनीने होकार दिला की त्यांचं नाव घेण्याचं तर आम्ही नाव घेऊ. पण एक मोठी कंपनी आणि एक फक्त आहे की रिंग रोड इथं जो पुण्याचा आहे त्याच्यामध्ये ती कंपनीला कॉन्ट्रॅक्ट आता मिळालेला आहे.